कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा असून येथील अनेकांनी प्राण जाय लेकिन वचन न जाय अशी भूमिका घेतली। तर अनेकांनी स्वार्थासाठी आपल्या भल्यासाठी पक्ष बदलले, फोडाफोडीचं राजकारण केलं आहे। एक पक्ष, एक विचार, एकच झेंडा खांद्यावर घेऊन हयातभर राजकारण करणारे नेते म्हणून जिल्ह्याच्या राजकारणातील अनेकांची ओळख जनमानसात घट्ट झाली आहे। सत्तेसाठी वैचारिक भूमिका नदीला सोडून कोणत्याही पक्षात उड्या मारणाऱ्यांची सध्या चलती आजही कायम आहे। तर काहींनी पक्षासाठी हाय खाल्ली तरीही पक्ष सोडला नाही। त्या पार्श्वभूमीवर पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं वेगळेपण उठून दिसतं। राजकारण हे समाजसेवेचं साधन होतं तेव्हा लोक अनेक वर्ष एकाच पक्षाशी बांधील राहून काम करत होते। अनेक वेळा पराभव होऊनही दुसऱ्या पक्षात जाऊन पद सत्ता मिळवावी असं त्यांना वाटलं नाही। परंतु हल्ली सत्ता नसेल तर आपल्या जगण्याला काही अर्थ राहिला नाही असे राजकीय पुढाऱ्यांना वाटतंय। त्यामुळे पक्षीय निष्ठा, आत्तापर्यंतची वैचारिक जडणघडण, कार्यकर्त्यांचा विचार यापैकी कशाचीही फिकीर न बाळगता राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात घाऊक उड्या मारतायत। त्यांना बळ देणारच सरकार राज्यात आणि देशात सत्तेवर असल्यानं या राजकारणाला ऊत आलाय। कार्यकर्तेही आम्ही साहेबांसोबतच असं जाहीर करून या पक्षांतराला पाठबळ देत आहेत। तर निष्ठावंत कार्यकर्त्यांची गोची होताना पाहावयास मिळते। जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता ज्येष्ठ नेते माजी मंत्री कैलासवासी रत्नापण्णा कुंभार, शेकापचे त्र्यंबक सीताराम कारखानीस, शाहूवाडीचे राऊ धोंडी पाटील, गोविंदराव कलिकते, राधानगरी जनता दलाचे नेते शंकर धोंडी पाटील, ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे, श्रीपतराव शिंदे, प्राध्यापक एन डी पाटील, संपतराव पवार, आमदार पी एन पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, पन्हाळ्याचे माजी आमदार कैलासवासी यशवंत एकनाथ पाटील यांनी जिल्ह्याच्या इतिहासात वेगळी ओळख निर्माण झाली आहे। साधारणतः 1990च्या दशकापर्यंत लोक विचारधारा, राजकीय पक्षाशी निष्ठा याला महत्त्व द्यायचे। सत्तेसाठी राजकारण असं त्याचं स्वरूप झाल्यावर दलबदलूपणा वाढला। संपतराव पवार व आमदार पी एन पाटील हे एकाच मतदारसंघातील परस्परांचे राजकीय विरोधक, परंतु त्यांच्यातील पक्षाशी बांधिलकी हा समान गुण महत्त्वाचा ठरला। पक्ष अडचणीत असताना पी एन यांनी जिल्ह्यात पक्षाची धुरा सांभाळली। संधी असतानाही ती ठोकरून ते झेंड्याशी प्रामाणिक राहिले। तर विधानसभेची 2004ची निवडणूक अपक्ष जिंकल्यानंतरही सतेज पाटील काँग्रेसशी एकनिष्ठ राहून जिल्ह्यात तसेच राज्यातही पक्षाला बळ देत आहेत। ते एकनिष्ठ राहिल्यानं त्यांना जिल्ह्यात मानणारा मोठा जनसमुदाय आहे। तसेच जिल्ह्याच्या बाहेरील दांडगा संपर्क असल्यानंच त्यांना पक्षातही आगामी काळात चांगली संधी देण्यात आली आहे। पुढेही निश्चितच मिळेल। माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचं घराणंही पक्षाशी बांधील राहिलंय। पन्हाळ्याचे माजी आमदार कैलासवासी यशवंत एकनाथ पाटील हे देखील काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिक राहिले होते। नेते मंडळीबरोबरच जिल्ह्यातील अनेक कार्यकर्तेही एकनिष्ठ राहिल्यानं पक्षाला बळ आलंय। या कार्यकर्त्यांकडे पक्षानं दुर्लक्ष केलं असल्याचं काहींनी सांगितलं। गेल्या 1.5 वर्षात महाराष्ट्रातील घडामोडींचा गाव पातळीवर मोठा फटका अनेक पक्षांना बसलाय। याचा काहींना नकळत फायदा तर काहींना जाणीवपूर्वक अडचणीत सापडल्या। याचा येणाऱ्या निवडणुकीत परिणाम झालेला निश्चितच दिसेल असं अनेकांनी बोलून दाखवलंय। मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ।